सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले राजा परीक्षिताच्या हातून झालेल्या चुकीमुळे त्याला शाप मिळाला होता आणि त्या शापापासून मुक्ती मिळण्यासाठी सर्व ऋषी महर्षींनी परीक्षितास असे सांगितले की मुक्तिप्रदायिनी असे भागवत पुराण आपण 7 दिवस वाचावे किंवा ऐकावे. परंतु या भागवताची रचना कशी झाली याविषयीची थोडीशी माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. ज्या वेळेस व्यास मुनींना भागवत पुराण लिहिण्याची इच्छा निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी गणेशाला आपल्या आश्रमात बोलावून घेतले आणि त्याच्याजवळ मनोगत व्यक्त केले की मला भागवत शास्त्राची रचना करायची आहे, पण ते कोण लिहिणार हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यावेळेस गणपती म्हणाले की मला आनंद वाटतो की मी लिहिण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे, ती ही की मी एक क्षणही रिकामा बसणार नाही. या कथेमधून आपल्याला असे लक्षात येते की गणपतीचे वाहन तर उंदीर आहे आणि उंदीर याचा अर्थ उद्योग. जो उद्योगावर जो बसतो त्याची सिद्धी आणि बुद्धी दासी बनत असते. सतत उद्योग करत राहाल तर रिद्धी सिद्धी आपल्या दासी होतील. एक क्षणभरही परमेश्वराच्या चिंतनाशिवाय राहू नये अशीच शिकवण जणू काही गणेशाने या भागामधून आपल्याला दिलेली आहे. गणपती म्हणतात की मी रिकामा बसणार नाही, तुम्हाला 24 तास ही कथा सांगावी लागेल. त्यावेळेस व्यास म्हणाले माझी एक नम्र सूचना आहे की मी जे सांगेन ते योग्य की अयोग्य याचा विचार करून मगच आपण लिहावे. 100 श्लोक झाल्यानंतर श्री व्यास गणेशाला एक असा कूट प्रश्न विचारत की त्या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करण्यात गणपतीला थोडा वेळ लागत असे आणि तितक्या वेळात श्री व्यास आपली सर्व कामे करून घेत असत. विघ्न येऊ नयेत म्हणून सर्वप्रथम त्यांनी श्री गणेशाय नम म्हणून गणपती महाराजांना नमन केले, सरस्वती मातेला वंदन केले आणि सद्गुरूंना वंदन करून भागवताची प्रधान देवता श्रीकृष्ण त्यास वंदन करून व्यासांनी वृद्ध अवस्थेत या ग्रंथाची रचना केली. पण झाले असे की या ग्रंथाचा प्रचार ते करू शकत नव्हते. म्हातारपणी या ग्रंथाची रचना केल्यानंतर त्यांना चिंता वाटू लागली की हे शास्त्र आता मी कोणाला देऊ. हे भागवत शास्त्र मी मानव समाजाच्या कल्याणासाठी लिहिलेले असून यापुढे आता याचा प्रचार करणार कोण, म्हणून ते अतिशय चिंतेमध्ये पडले. मग त्यानंतर व्यासांनी भगवान महादेवांची प्रार्थना केली आणि त्यांना विनवणी केली की माझ्यावर कृपा करून माझ्या पोटी पुत्र रूपाने येऊन आपण जन्म घ्यावा आणि त्यावेळेसच हे भागवत प्रचार आणि प्रसाराचे कार्य पूर्ण होईल. त्यावेळेस महादेवांनी प्रसन्न होऊन व्यासांना वर दिला, कारण अखिल जनजातीसाठी कल्याणप्रद असे भागवत पुराण हे एकमेव होते. नंतर महादेवांनी व्यासांच्या पोटी शुकदेव या अवतारामध्ये जन्म घेतला. परंतु हा पुत्र जन्मताच अतिशय विरक्त होता. काही कालावधीनंतर जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याने घरापासून दूर जायचे अशी इच्छा व्यासांजवळ व्यक्त केली. त्यावेळेस व्यासपत्नी अरणीदेवी या काही तयार होईना, कारण शुकाचार्य वनात जाण्यास निघाले होते. त्यावेळेस व्यासांनी तिला समजावून सांगितले की जे आपल्याला अत्यंत आवडते ना ते देवाला अर्पण करावे. तो या जगाचे कल्याण करण्यासाठी जात आहे, त्यामुळे फार विव्हल होऊ नकोस आणि हा आता जात आहे, आता पुन्हा परत येणार नाही हे कळण्याइतपत व्यास महाज्ञानी होते. ते देखील मायेच्या पोटी पुत्राच्या मागे मागे जाऊ लागले आणि व्यास शुकाचार्यांना मागे हाका मारत होते की तू परत ये, मागे पहा, मला सोडून जाऊ नकोस, मी तुला लग्न करण्याचा आग्रह करणार नाही, अशा प्रकारे विनवणी व्यास शुकाचार्यांना करत होते. परंतु शुकाचार्य वृक्षांच्या स्वरूपाने व्यासांना उत्तर असे देतात की आपण पुत्रवियोगाने दुःखी होत आहात हे योग्य नाही, कारण वृक्षांना जो कोणी दगड मारतो त्याला देखील ते फळे देतात. वृक्षाची फळे ही त्यांचे पुत्रच होय. मग दगड मारणाऱ्यांनाही जर ते फळ देत असतील तर ते वैष्णव नव्हे का? मग पुत्रवियोगाने आपण का रडता? आपला मुलगा तर जगाच्या कल्याणासाठी जात आहे. आणि अशा प्रकारे त्या वृक्षांनी व्यासांची समजूत घातली
की हा जीव अनेक वेळा पुत्र बनलेला आहे आणि अनेक वेळा पिताही बनलेला आहे. वासनांनी बांधलेला हा जीव अनेकदा पिता, पुत्र, स्त्री बनत असतो. अनेकदा शत्रू म्हणूनही घरात जन्म घेतो. आपल्या वासनांमुळे आजोबाही नातू बनून जन्म घेतात. वासनाच नेहमी पुनर्जन्माचे कारण ठरतात. पिताजी, माझे व तुमचे अनेक जन्माचे संबंध आहेत. अशा प्रकारे शुकाचार्यांनी व्यासांची समजूत घातली. आपण आता आनंदाने घरी जावे. फक्त एवढेच मी सांगतो की मी तुमच्या नजरेसमोर राहील. मी नर्मदा नदीच्या अलीकडच्या तीरावर बसतो. तुम्ही नर्मदेच्या पलीकडच्या तीरावर बसा आणि माझे ध्यान आता सोडून द्या. माझा जिव्हाळा त्याग करा. मला दुरूनही तुम्ही भले पहा, पण ध्यान मात्र परमेश्वराचेच करा. हा उपदेश शुकाचार्यांनी व्यासमुनींना दिला, की ज्यांनी भागवताची सर्व जनकल्याणासाठी रचना केली होती. म्हणजे लहान वयामध्ये शुकाचार्यांना किती तत्वज्ञान माहीत होते हे आपल्याला यामधून लक्षात येते. पुढे ते म्हणाले की जो भगवंताच्या मागे लागतो तोच ज्ञानी होय. पैशाच्या मागे लागू नये, परमेश्वराच्या मागे लागावे, वासनांचा त्याग करावा. अशा प्रकारे त्यांनी व्यासांना उपदेश दिला. व्यास त्यानंतर पुन्हा मागे फिरले. शुकाचार्य नर्मदेच्या पलीकडच्या तीरावर बसून ध्यानस्थ झाले आणि अलीकडच्या तीरावर बसून व्यासमुनी त्यांचे दररोज अवलोकन करत असत. भागवत कथा ऐकल्यावर आपणही परमेश्वराच्या मागे लागतो, परंतु या कथेचे श्रवण तेव्हाच सफल होते जेव्हा एखादा व्यक्ती नारायण स्वरूप होऊन जातो. नर्मदेची परिक्रमा करताना आपल्याला नर्मदेच्या उत्तर आणि दक्षिण तटावरती एका बाजूला व्यासेश्वर महादेव आहे आणि एका बाजूला शुकेश्वर महादेव आहे. दोघेही पितापुत्रांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचे दर्शन परिक्रमा करताना आपणास निश्चितच होते. आजची कथा श्रीकृष्ण चरणी अर्पण.